नमस्कार, खमंग फोडणीमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी बनवले आहेत एकदम पौष्टिक असे पोटभरीचे थालीपीठं। उपवासाची थालीपीठं आहेत व आपण यासाठी भाजणी तयार केलेली आहे। या भाजणीसाठी समप्रमाणात आपण भगर, राजगिरा आणि साबुदाणा घेतलेला आहे। हे तीनही पदार्थ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। साबुदाणा आपल्याला छान असा थोडासा फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने पाहू शकता साबुदाणा चांगला फुललेला आहे व भगर भाजून घ्यायची। रंग बदलेपर्यंत आपल्याला भगर भाजून घ्यायची, लाल होऊ द्यायची नाही। त्याचप्रमाणे राजगिरा सुद्धा आपल्याला या ठिकाणी भाजून घ्यायचा आहे। राजगिरा सुद्धा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, फार चॉकलेटी रंग होऊ द्यायचा नाही राजगिराचा सुद्धा। व हे सगळे जिन्नस आपल्याला थंड करून दळून घ्यायचे। तुम्ही मिक्सरवरती दळू शकता किंवा चक्कीमधून सुद्धा तुम्ही ही भाजणी आहे ती दळून आणू शकता। तर थालीपीठासाठी या ठिकाणी एक किसलेला बटाटा घेतलेला आहे। बटाटा किसून धुवून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे लाल भोपळा किसून घेतलेला आहे 1 वाटी। 2 चमचे खोबऱ्याचा किस, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। अर्धा इंच आल्याचा तुकडा तो पण किसून घेतलेला आहे। पाव चमचा आपण या ठिकाणी लाल तिखट घेतलेला आहे व 3 चमचे शेंगदाण्याचा कूट या ठिकाणी आपण घेतलेला आहे। एकदम पौष्टिक अशी ही थालीपीठं होतात। एकसारखं करून घ्यायचंय। तर यामध्ये आपण जी भाजणी तयार करून घेतलेली होती त्याचं पीठ 1 वाटी टाकून घ्यायचंय व हे सगळं एकसारखं करून घ्यायचंय। लगेच पाणी टाकायचं नाही, कारण लगेच पाणी टाकलं तर आपल्याला पाण्याचा अंदाज येत नाही। यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे, कारण यामध्ये जे आपल्याला पीठ आहे ते एवढं प्रमाण पुरेसं होणार आहे। गरज भासल्यास तुम्ही यामध्ये अजून भाजणीचं पीठ सुद्धा घेऊ शकता। थोडंसं पाणी टाकून आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत। पाणी थोडं थोडं करूनच टाकायचं, कारण बटाट्याला आणि लाल भोपळ्याला सुद्धा पाणी सुटतं मीठ टाकल्यानंतर। गोळा हा थोडासा घट्टसरच मळून ठेवायचा आहे। अर्धा तास भिजल्यानंतर पाहू शकता गोळा आपल्याला थोडासा घट्टच आहे, कारण साबुदाणा भगर सुद्धा भिजते। आता रुमालाची घडी घ्यायची आहे, रुमाल ओला करून घ्यायचा आहे। पुन्हा थोडासा पाण्याचा शिपका मारून यावरती आपण अशा पद्धतीनं थालीपीठ थापून घेणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे, पौष्टिक तर आहेच आहे, पण त्याचबरोबर पोटभरीची सुद्धा आहे। त्यामुळे उपवासाला तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता। नवरात्रामध्ये खाण्यासाठी आपण यामध्ये भोपळा वगैरे टाकलेला आहे, इतर वेळेला तुम्ही फक्त बटाटा वापरू शकता। तव्यावरती थोडंसं तेल टाकून पसरवून घ्यायचं आहे। तवा छान गरम झालेला आहे। आता रुमालासह थालीपीठ आपण यावरती टाकून घेणार आहोत व याला अशा पद्धतीनं होल करून घ्यायचे। थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे, त्यामुळे काय होतं आपले जे थालीपीठं आहेत ती वातड होत नाहीत, एकदम मऊ लुसलुशीत अशी राहतात। 3 मिनिटं आपण झाकण ठेवून थालीपीठ शिजू देणार आहोत। तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ तयार करून घ्यायचं आहे। 3 मिनिटांनंतर पाहू शकता वरची बाजू अजिबात वातड झालेली नाही, एकदम छान अशी उलटला सुद्धा गेलेला आहे, अजिबात तव्याला चिटकत नाहीत अशा पद्धतीचे थालीपीठ। तेल टाकून दोन्ही बाजूनी आपण छान असे शेकून घेणार आहोत। दोन्ही बाजूनी छान असा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ही थालीपीठ शेकून घ्यायची आहेत। दोन्ही बाजूनी शेकल्यानंतर आपण हे थालीपीठ काढून घेऊयात। पाहू शकता एकदम छान असे थालीपीठ तयार झालेलं आहे। दुसरं थालीपीठ सुद्धा आपण यावर ठिकाणी टाकून घेतलेलं आहे। पाण्याचा शिपका मारून झाकण ठेवून भाजून घ्यायचं आहे व हे थालीपीठ काय झालं होतं, सुरुवातीला छान हे झालं, पण उलटायच्या वेळेला
हे तुटलं. पण पाहू शकता एकदम छान असं हे थालीपीठ पुन्हा जॉईन झालेलं आहे व असं नंतर वाटलंच नाही का हे थालीपीठ कुठे तुटलेलं होतं म्हणून. पाहू शकता एकदम छान असं हे थालीपीठसुद्धा तुटलेलं थालीपीठसुद्धा एकदम छान असं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीचे थालीपीठं तुम्ही नक्की करून पहा. माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा थालीपीठं कशी झाली होती ती. पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत अशी ही थालीपीठं तयार झालेली आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तसंच खमंग फोडणी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून माझे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.